माध्यमिक मुली कबड्डी जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलन एटापल्ली संघ वर्सेस आरमोरी संघ बघूया। फार सुंदरसा असा सामना। आरमोरीची पहिली रेड, गडी मारण्याचा सुंदरसा प्रयत्न। काल आपण बघितलं होतं लीग सामन्यामध्ये एटापल्ली हा संघ जिंकला होता आणि ह्याच त्या मुली होत्या। बघूया आज आरमोरी काय करते। अगदी सुरुवातीची एंट्री टाइम एंड आणि आता एटापल्लीची रेड आरमोरीसाठी। बघूया किती छान प्रकारे आरमोरीचा संघ हा टॅकल करतो। इकडे रामटेके सर आहेत पंच म्हणून। फार सुंदरशा अशा जिल्हा परिषद गडचिरोलीच्या भव्य पटांगणावर सामने व घातलेले आहेत जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलन। काल एटापल्लीचा संघ बघताना खूप छान खेळत होता। आज बघूया या मुली काय करतात। एट द टाइम एंड, कुठलाही प्रकारचा पॉइंट नाही, अगदी सुरुवात असते। सुरुवात कधी थोडीशी ढिलीच आणि आता मात्र फार सुंदरशी अशी पकड। अशा प्रकारे एटापल्लीला 1 पॉइंट, आरमोरी लॉस 1 पॉइंट। इकडे आमचे मेश्राम सर आहेत सरपंच म्हणून, मैदान प्रमुख। बघूया सध्या तरी एटापल्लीला 1 पॉइंट मिळालेला आहे। आरमोरीचा संघ सुद्धा दरवर्षी खूप चांगला बघायला भेटतो आणि अशा प्रकारे 1 गडी परत एटापल्लीला पॉइंट मिळालेला आहे। फार सुंदरशी अशी पकड करण्याचा प्रयत्न केला परंतु आरमोरीच्या खेळाडूने 1 गडी आउट केला एटापल्लीचा आणि अशा प्रकारे 1-2 अशा प्रकारचा स्कोर। आरमोरी 1 एटापल्ली 2। आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा एटापल्लीने 1 गुण मिळवलेला आहे। अशा प्रकारे 3-1 हायटेड मुलगी टी शर्ट नंबर 57 फार सुंदरशी अशी बघाशी पकड आणि आता पुन्हा सुद्धा 1 गडी आउट झालेली आहे। अशा प्रकारे स्कोर आहे 2-3। मला बोलायला लावतात आपण। आणि सुटलेली आहे एटापल्लीला 1 पॉइंट मिळालेला आहे। तुम्ही पॉइंट सांगणार नाही। हा सुंदरशी अशी पकड आणि एटापल्लीला पुन्हा एकदा पॉइंट मिळालेला आहे। फार सहजतेनं मुली पकडत आहेत। आरमोरीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना थोडंसं आपलं सामर्थ्य वाढवावं लागेल आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा एटापल्लीला 1 पॉइंट मिळालेला आहे। आपण काल सुद्धा बघितलं होतं एटापल्लीच्या मुली खरंच खूप छान काल पण खेळत होत्या। फार सुंदरशी अशी एम्पायरिंग रामटेके सरांची सुद्धा सुंदरशी खेळी करण्याचा प्रयत्न। सुरुवात थोडी आरमोरीशी कमी वाटत आहे परंतु जोश नक्कीच वाढवावा लागेल आणि निश्चितपणे अगदी वेळेवर मुली आपला जोश वाढवतात। पण नवीन एंट्री, नवीन खेळाडू, 3 गडी फक्त आरमोरीची शिल्लक। थोडीशी बाजू हलकी दिसताना गरज आहे पकडायची।
डू ऑर डाय पद्धतीने विद्यार्थ्यांनी खेळलं पाहिजे. आणि अशा प्रकारे तिच्या टी शर्टला तिचा हात टच झालेला आहे आणि एम्पायरने फार चाणाक्ष पद्धतीने बघून गडी आऊट. केवळ 2 गडी आरमोरीची शिल्लक. त्यांच्या समोर शिक्षिका म्हणत आहेत की एकतर आऊट होऊन ये किंवा आऊट होऊन जा, आऊट करू नये किंवा आऊट होऊन जा. त्यांना माहीत आहे जोपर्यंत त्यांची पूर्ण खेळाडू येणार नाही. बोनस मारण्याचा फार सुंदरसा असा प्रयत्न आपण बघू शकता. सगळ्यांनी कव्हर मध्ये तिला पकडलेला आहे आणि अशा प्रकारे फक्त आता केवळ आरमोरीचा एक खेळाडू शिल्लक. बघूया काय होतं. आणि अशा प्रकारे 1 पॉईंट प्लस 1 लोन म्हणजे असे एकूण 3 गुण. आरमोरीचा संघ पुन्हा एकदा तयार झालेला आहे. बघूया काय करतात मुली. आणि पाय तिने देऊन दिलेला आहे आणि पाय सुंदर सुंदर अशी पकड पायाची. पुन्हा एकदा एटापल्ली संघाला अगदी लोन नंतरही पुन्हा एक गुण मिळालेला आहे. आपण बघू शकता फार सुंदरशी अशी विद्यार्थिनींची खेळी. माध्यमिकच्या मुली आहेत, माध्यमिक मुली कबड्डी. पंचायत समिती आरमोरी वर्सेस पंचायत समिती एटापल्ली. आणि अशा प्रकारे फार सुंदरशी पद्धत तिने तिच्या टी शर्टला लावलेली आहे. नाही पण दिलं नाही त्याच्यामुळे आणि आता मात्र अगदी जवळ पोहोचली होती परंतु पुन्हा एकदा एटापल्लीची पकड यशस्वी ठरलेली आहे. काल सुद्धा आपण या मुलींची कबड्डी बघितली होती. फार सुंदर पद्धतीने त्यांनी खेळी केली होती आणि लीग सामना जिंकला होता. केस पकडायचे नाहीत, केस पकडायचे नाहीत, परंतु पकडूनही ती थांबली नाही. इंटिमेशन दिलेले आहे आदरणीय रामटेके सरांनी की विद्यार्थ्यांनी एकमेकांची केस पकडू नयेत. मुद्दा म्हणून तसं कोणी पकडत नाही तर तिच्या हातामध्ये आलेलं असावं केस. अगदी सारखे आहेत विद्यार्थी, हायटेड, हेल्दियर. अगदी रानामनात भटकंती करणाऱ्या ह्या छोट्या छोट्या मुली. आणि फार सुंदरशी अशी पुन्हा पकड. पुन्हा एकदा एटापल्ली 1 पॉईंट. केवळ 3च विद्यार्थिनी. आणि पुन्हा एकदा तिने तिच्या टी शर्टला हात लावला आहे. एटापल्ली पुन्हा एकदा 1 पॉईंट. आणि फार सुंदरची अशी पकड असणं खूप महत्वाचं आहे. जी पकड एटापल्ली संघामध्ये मगापासून आपल्याला बघायला दिसत आहे. आपण बघू शकत आहोत. पुन्हा एकदा दुसरा लोन. आणि अशा प्रकारे एटापल्ली 1 प्लस लोनचे 2 असे एकूण 3 पॉईंट मिळालेले आहेत. पुन्हा एकदा लोन आरमोरी संघावर. आरमोरी संघाची बाजू फार दुबळ्या स्वरूपात दिसत आहे. एक मुलगी जी आहे 57 नंबरची, मगापासून तिने खूप मेहनत केली परंतु तिच्या मेहनतीला संपूर्ण असं फळ प्राप्त झालं नाही. आणि अशा प्रकारे एटापल्ली संघ हा खूप भारी पद्धतीने खेळत असताना आता मात्र एवढी मोठी लीड भरून काढणं आरमोरीला अशक्य होईल. फार सुंदरशी असे पकड करण्याचा प्रयत्न तिने केला होता. ही पण छान हायटेड मुलगी आहे. थोडासा जोश वाढवण्याची गरज. कुठल्याही प्रकारचं यश मिळालेलं नाही. बघूया ही मुलगी काय करते. आता संपूर्ण 7 गडी आहेत.
आणि पाय पकडण्याचा तिने प्रयत्न केला होता, परंतु आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा आउट. पहिला डाव समाप्त. संपल्यानंतर काय आदरणीय झाडे सर इथे गुणलेखक म्हणून काम करीत आहात. सर, एटापल्ली वर्सेस आरमोरीचा सामना सुरू आहे, कसं वाटतं आपल्याला सामना बघून? एटापल्लीचा सामना अगदी छान आहे. अगदी कालपासून आपण बघत आहोत लीग सामन्यामध्ये सुद्धा एटापल्लीच्या मुली फार सुंदर खेळल्या होत्या. खूप छान खेळून राहिले सर. अगदी थँक्यू सर. धन्यवाद सर. सर आपण वेळाधिकारी म्हणून काम बघत आहात, कसा झाला सामना आताचा हा? आणि आता सामना जो झाला खरोखरच एटापल्ली संघाने खूप म्हणजे चांगल्या रीतीने इथं खेळ करून दाखवलेला आहे. एटापल्ली संघाचे खूप खूप अभिनंदन. अगदी एटापल्ली संघ फार पुढे आहे सर. नक्कीच पुढे जाईल मी अशी आशा करतो. निश्चित नक्कीच सर. धन्यवाद सर. आदरणीय मोगरकर सर आणि रामटेके सर या सामन्याचे पंच आहेत. सर, कसं वाटतं आपल्याला हे दोन्ही सामने आतापर्यंत जे झाले? खूप सुंदर सर. अच्छा. दोन्ही सुंदर छान आहेत. दोन्ही संघाने उत्कृष्ट खेळ केलेला आहे, परंतु एकंदरीत एटापल्ली संघाची जी कामगिरी आहे ती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणि मला वाटते कालपासून मी बघतोय एटापल्ली संघ हा फार लीग सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगले खेळले काल मुली त्या. अगदी निश्चित. आणि एटापल्ली संघाला आपण शुभेच्छा देऊया. बरोबर सर. त्यामुळे दोन्ही संघ छान आहेत. अगदी. आणि सध्या एक लोन एटापल्ली संघाने दोन बसवले. दोन लोन आरमोरीवरती बसवलेले आहे. बरोबर. त्याच्यामुळे विरोध होण्याची शक्यता आहे. अगदी धन्यवाद सर. आपण छान पद्धतीने आपण कामगिरी पार पाडत आहात. आपल्या पुढील कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा. झालेला आहे, सांगता येत नाही. ओके, खेळ आहे सर, शेवटी खेळ आहे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. त्याच्यामुळे खेळात काही होऊ शकतं. अगदी सर. अशा प्रकारे दुसरा डाव सुरू झालेला आहे. पंचायत समिती आरमोरी वर्सेस पंचायत समिती एटापल्ली. एटापल्लीचा संघ हा फार पुढे आहे. बघूया आता आपण दुसऱ्या राऊंडमध्ये आरमोरीचा संघ किती मोलाची कामगिरी करतो. आणि अशा प्रकारे पुन्हा दोन गडी तिने जवळपास दोन आहेत निश्चित. अशा प्रकारे आरमोरीचा संघ आता पुन्हा आणि फार सुंदरशी अशी खेळी केली त्या मुलीने आणि एक गडी तिने आउट केलेला आहे. बघूया, आरमोरीची सुरुवात सुद्धा सुंदर झालेली आहे. काय होतं बघू. लक्षात ठेव. राम लचक मुली आणि तिने हात लावला आणि ती स्वतःहून बाहेर पण निघाली. त्याचे संघ व्यवस्थापक म्हणतात की वेळ होईपर्यंत थांबायला पाहिजे होतं. बोनस घेण्याचा ती प्रयत्न करत आहे. आणि अशा प्रकारे आरमोरीच्या मुलीला पकडलाय आणि आरमोरीला बोनस पण मिळालेला आहे. त्यामुळे गडी आउट होऊन सुद्धा एक गडी फक्त आउट, पण गुणाचा विचार जर केला तर तो सारखाच राहील. आणि आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की बोनस पॉईंट सुद्धा एक पॉईंट म्हणून गणला जातो. जोपर्यंत 6 किंवा 7 गडी जेव्हा असतात तेव्हाच फक्त बोनस घेतला जातो. 5 गड्यांवरती बोनस नसतो. आणि फार सुंदरशी अशी खेळी आणि एकच गडी आउट दिलेला आहे. एक गडी आउट. अशा प्रकारे आरमोरीचा संघ पुन्हा एकदा आपलं दौर्बल्य प्रदर्शित करताना. एक वेळ होता मागच्या वर्षी, मला चांगलं आठवतं की आरमोरीचे ह्याच मुली फायनलचा राऊंड त्यांनी जिंकलेला होता, असं थोडं लक्षात आहे. यावर्षी मात्र यांना हवं तसं यश संपादन करता आलेलं नाही आहे. शेवटी खेळ आहे, हे काहीही होऊ शकतं. अशा प्रकारे केवळ 2 खेळाडू शिल्लक. आणि आता मात्र तिच्या टी शर्टला लागलेला आहे
आणि अशा प्रकारे एटापल्लीला 1 पॉइंट आणि आरमोरीची शेवटची गडी ही शिल्लक 3 गुणांसाठी ही गडी आहे. कारण जर समजा हिला पकडलं तर लोन प्लस 1 गुण असे 3 गुण एटापल्ली संघाला मिळतील आणि अशा प्रकारे त्यांना मिळालेच आहेत. एटापल्लीला एकूण 3 गुण प्राप्त झालेले आहेत. 3 लोन आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 3 लोन आतापर्यंत एटापल्ली संघाने आरमोरी संघावर बसवलेले आहेत. त्यामुळे परिस्थिती फार अशी नाजूक आरमोरीसाठी आणि भरभक्कम परिस्थिती एटापल्ली संघासाठी. आपण बघू शकता सुंदरशा खेळाचं प्रदर्शन करताना आता यांना फक्त टाइमपास करण्याचीच गरज, कुठल्याही प्रकारचं असं धोका पत्करायची गरज नाही. सहजतेने जिंकून आहेत. 3 लोन परत बसवणे आणि जिंकणे सध्या तरी आरमोरी संघाला अशक्य. आणि वेळ समाप्त. 30 सेकंदाच्या वर एंट्री दिली जात नाही. मगापासून मी म्हणतोय की 57 नंबरची ही जी मुलगी आहे तिची खेळी फारच छान होती आतापर्यंतची आणि फार सुंदरची अशी पकड. एटापल्लीला पुन्हा एकदा 1 पॉइंट. व्हॉलेंटियर्स कोणीच नाहीत वाटते इथे. नाही झालं सर क्लिअर. फार सुंदरशी अशी केडी आणि 1 गडी पुन्हा आउट केलेला आहे आणि ती बाहेर निघण्याच्या बाहेर निघण्याची वाट बघत आहे. परंतु ती विद्यार्थिनी पण बाहेर निघत नसल्यामुळे ती वेळ होईपर्यंत तिथं टाइमपास करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. अशा प्रकारे आता आरमोरी संघाची विद्यार्थिनी पुन्हा एकदा कव्हरने तिनं पकडलं आणि तिलाच आऊट दिलेला आहे. रेडर आऊट. हो हो एटापल्ली पॉईंट. पुन्हा एकदा हो. आता मात्र ती पकडू शकते नाही आणि आरमोरीला 1 पॉइंट मिळालेला आहे. तिच्या सोबतच्या विद्यार्थिनी तिला टाइमपास कर म्हणून आवाज देताना आणि तिने आपल्या विद्यार्थिनींच्या सूचना सर आकोपट ठेवून ती सुद्धा टाइमपास करत आहे. आपण बघू शकता 30 सेकंदाचा वेळ पूर्ण आणि आरमोरीची रेड. छान प्रयत्न मुलीचा. वेळ जवळपास संपत. संघ व्यवस्थापक म्हणतायत की परत जाऊ द्या. अशा प्रकारे कुठलाही गुण न घेता आरमोरी संघ परत. आता एटापल्लीची विद्यार्थिनी रेडर म्हणून आणि अशा प्रकारे मात्र 4ही विद्यार्थिनींनी मिळून तिला पकडलेलं आहे. आरमोरीची एंट्री बघूया. म्हणजे आता थोडं लेट हिंमत करत आहेत
अशा प्रकारची हिंमत जर कदाचित त्यांनी अगोदरच केली असती तर थोडासा काही रिझल्ट वेगळा असता. आणि अशा प्रकारे सगळ्या मुली जाऊन तिथे पडल्या आणि एटापल्लीला 1 पॉईंट मिळालेला आहे. फार सुंदरशी अशी पकड. नाही ते पंचायत ते त्यांना कुठं बाजूला करता बाबा. आणि फार सुंदरशी अशी पकड करण्याचा प्रयत्न केला परंतु एटापल्ली संघाला गुण प्राप्त. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा एटापल्ली संघाने फार सुंदर अशी पकड केलेली आहे. दोन गडी फक्त शिल्लक. आपण बघू शकतो एटापल्ली संघाने दोन्ही गडी तिने आउट केलेले आहेत. लोन म्हणजे एकूण 4 पॉईंट एटापल्लीला मिळालेले आहेत. मला वाटतं हा चौथा लोन आहे. 4 लोन आणि सगळ्या गराड्यात ती सापडली. त्याच्यामुळे आता शक्य नव्हतं तिला निघणं. एटापल्लीला पुन्हा एकदा 1 पॉईंट. 1 साइड सामना आता याला म्हणतात. क्रॉस रोखण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी पण मला वाटते वेळ खूप झालेला आहे. हा डिसिजन सुद्धा त्यांनी फार पूर्वीच घ्यायला पाहिजे होता. आणि त्या मुलीने आणि शेवटची एंट्री. त्याच्यामुळे आउट जरी होईल ही गडी तरी फार मोठ्या संख्येने आणि फार मोठ्या गुणाने एटापल्ली संघ हा पुढे आहे. त्यामुळे एटापल्ली संघ हा निश्चितपणे विनर म्हणून घोषित केला जाईलच. यात काही निर्मात्र अशी शंका नाही. अशा प्रकारे एटापल्ली संघ हा पुन्हा एकदा विन ठरलेला आहे.